नमस्कार, विकास समाचार मध्ये आपले स्वागत। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अली अलाना स्कूल तर्फे निषेध रॅली। आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी अली अलाना शाळेतर्फे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मनोर येथे निषेध रॅली काढण्यात आली। कोलकातामध्ये एका रेजिडेंट डॉक्टरचा बलात्कार व हत्या प्रकरण आणि बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांचा लैंगिक शोषण व इतर अनेक ठिकाणी व अनेक प्रकारे महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात मनोर येथील अली अलाना इंग्लिश स्कूल, उर्दू स्कूल व महाविद्यालयाद्वारे निषेध रॅली काढण्यात आली। या रॅलीत अली अलाना स्कूलचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते। सदर प्रसंगी आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली। Chairman sir, management member, principal ma'am, teachers, and all my dear friends, a very good morning. I am Krishna Kash Patel from grade 10. Today I am standing here to say a few words on women empowerment, but I don't have any words to say because when we hear the current heartbreaking situation of Kolkata, Badlapur, Vasai, Murba, etc., Dr. Momita was raped and murdered at Rajkot Hospital at Kolkata. This is our India, always speaking about women empowerment, but what we are saying is not good. Other things we are saying, that is religious intolerance, that is also a very bad thing. We are Indians, we must respect all women and all religions. Unity is our power. So we must try in future this type of incident should not happen. The day women can walk freely on the road at night, the day women can walk freely on the road at night, that day we can say that India has achieved real independence. Thank you. सर, मैनेजमेंट, प्रिंसिपल मैम, टीचर और मेरे प्यारे दोस्तों, आज के युग को क्या कहा जाए? कलयुग। बहुत दुख होता है, मन कांप उठता है जब सुनती हूँ कोलकाता जैसी घटना, बदलापुर का हादसा या फिर वसई का वाक्या। बहुत दुख होता है। हम कैसे समाज में जी रहे हैं? क्या हमारे लिए आजादी लड़ने वालों ने यही समाज की कल्पना की थी? समाज में हम लड़कियों के साथ, महिलाओं के साथ ऐसा अत्याचार क्यों? हमें इसे रोकना होगा। क्या हम आज भी आजादी से जी नहीं सकते? क्या हम आज भी दुनिया के बुरी नजर का ही शिकार होंगे? तो नहीं, अब हम ऐसी बलात्कार, खूनी जैसी बातों का शिकार नहीं होंगे, जिसके लिए हम सब लड़कियों को, महिलाओं को डरो मत और डराओ भी मत, डरो मत और डराओ भी मत। जियो और जीने दो, जियो और जीने दो। समाज की बुरी बातों का सामना करो, लड़ो और शान से जियो, लड़ो और शान से जियो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। होऊ शकते, एका रात्रीत लॉकडाऊन लग शकतो, मग या नराधमाला फाशी काय होऊ शकत नाही? नमस्कार माझ्या माता आणि भगिनींनो, मी अली अलाना इंग्लिश मीडियम शाळेची शिक्षिका आज आपल्याला 2 शब्द सांगू इच्छिते। ज्या प्रकारे आपण बघतो कोलकाता केस, काय अवस्था झाली असेल या बाईची। 16 इंटरनल आणि 9 एक्सटर्नल मोमिता रेप केस हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे। हे होता ह्याला फाशी मिळाली सुद्धा नाही। आणि आता आपण बघतो बदलापूरमध्ये जी घटना घडली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। चिमुरड्या मुलीवर झालेला अत्याचार कोणतेही पालक सहन करू शकत नाही, त्यांना न्याय मिळावा म्हणून आज आपण येथे जमलो आहोत। 16 ऑगस्टची ही गोष्ट आहे, पुन्हा असे घडू नये म्हणून आपल्याला जागृत होणे खूप गरजेचे आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाली, पण बहीण तर योजनेत लाभ घेण्यासाठी वाचली की? माझी शासनाकडे एक विनंती आहे की अशा नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, एवढी कठोर शिक्षा ठेवा की याचा विचार सुद्धा यांच्या मनात येऊ नये। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।